Hello everyone, welcome to Access Academy online platform, a way of entering and reaching a destination. So, आजचा सेशन मी इयत्ता 5वीच्या वर्गासाठी असणारी स्कॉलरशिप जी परीक्षा आहे त्यासाठी असणारा अभ्यासक्रम काय असणार आहे याबद्दलचा मी सेशन आज सुरू केलेला आहे. याच्या आधीचा सेशन इयत्ता 5वीच्या वर्गासाठी असणारी स्कॉलरशिप त्याबद्दलची टोटल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. टोटल इन्फॉर्मेशन मीन्स व्हॉट, तर त्याच्यामध्ये तुमचा पेपर पॅटर्न कसा असणार आहे, त्या पेपरमध्ये प्रश्न किती असणार आहेत, प्रत्येक प्रश्नाला किती गुण असणार आहे आणि संपूर्ण तुमचा पेपर झाल्यानंतर तुम्हाला स्कॉलरशिप किती मिळणार आहे याबद्दलचा टोटल व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. जर तो व्हिडिओ कोणी बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघा आणि त्यानंतरच तुम्हाला समजेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर आहे. सो लेट्स स्टार्ट. आजचा व्हिडिओ बघा, इयत्ता 5वी स्कॉलरशिप परीक्षा अभ्यासक्रम याबाबत आजचा सेशन असणार आहे. तर चला बघूया अभ्यासक्रमामध्ये कोणकोणते युनिट्स इन्क्लूड आहेत किंवा अभ्यासक्रम कोणत्या पद्धतीचा आहे. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की स्कॉलरशिप परीक्षेमध्ये 2 पेपर आहेत, पहिला पेपर आहे आणि दुसरा पेपर आहे. तर मी तुम्हाला आज दुसऱ्या पेपरमध्ये कोणकोणते युनिट्स आहेत त्याबद्दल मी आज सविस्तर तुमच्या पुढे मांडणी करणार आहे. तर बघा, पहिला जो पेपर जो सेकंड आहे त्याच्यामध्ये 2 विषय आहेत. पहिला विषय आहे इंग्लिश आणि दुसरा विषय आहे बुद्धिमत्ता. ह्या 2 विषयांवरतीच आज आपण संपूर्ण युनिट्सची चर्चा करणार आहोत. बघा, पहिला विषय आहे इंग्लिश. त्याच्यासाठी तुम्हाला किती तर 8 युनिट्स दिलेले आहेत आणि ह्या संपूर्ण 8 युनिट्सवर तुम्हाला 25 प्रश्न 50 मार्कासाठी विचारलेले आहेत. आता हे 8 युनिट्सची माहिती काय आहे बघूया. 8 युनिट कशावरती आहेत ते बघूया. बघा, पहिला युनिट मधला पहिला युनिट आहे की लेटर ऑफ द अल्फाबेट. आता लेटर ऑफ द अल्फाबेट म्हणजे काय, तर वर्णमाला किंवा अक्षरे जे आपले A to Z अल्फाबेट्स असतात त्या अल्फाबेट्सवर तुम्हाला ह्या टॉपिक मध्ये प्रश्न विचारलेले असतात. हा पॉइंट क्लिअर झाल्यानंतर पुढचा पॉइंट बघा, तर व्होकॅब्लरी. व्होकॅब्लरी म्हणजे काय, तर शब्दसंग्रह. आता तुमच्या एवढं लक्षात आलं पाहिजे की आता आपण इयत्ता 5वीच्या वर्गात आहोत, आपला शब्दसंग्रह वाढला पाहिजे. जर तुम्ही स्कॉलरशिप परीक्षा देणार असाल तर तुम्हाला इयत्ता 5वी मधील जे शब्द आहेत किंवा धड्यांमधील काही शब्द आहेत, जे अवघड शब्द आहेत ते पाठांतर करणे म्हणजे तुमचा काय होईल, तर व्होकॅब्लरी वाढेल, शब्द संग्रह वाढेल आणि हाच टॉपिक तुम्हाला पेपरमध्ये दिलेला आहे. तर याच्यामध्ये काय प्रश्न असतात, तर काही शब्द दिलेले असतात आणि त्यातले लेटर्स मिसिंग असतात. लेटर मिसिंग असतात म्हणजे काय, तर एखाद्या शब्दामधलं एखादं अक्षर मिस केलेलं असतं आणि ते संपूर्ण शब्द तुम्हाला पुन्हा उत्तरामध्ये करेक्ट करून लिहायचा असतो. आता थर्ड आहे बघा, पंक्च्युएशन मार्क. आता पंक्च्युएशन मार्क म्हणजे काय, तर विरामचिन्ह वापरणे. आता खूप विरामचिन्ह आहेत आपल्या सिलेबसमध्ये, मग त्याच्यामध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमा असेल, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा असेल, फुल स्टॉप असेल, क्वेश्चन मार्क असेल, एक्सक्लामेशन मार्क असेल, तर असे अनेक पंक्च्युएशन असतात. मग दिलेल्या सूचनेप्रमाणे आपल्याला त्या प्रश्नामध्ये पंक्च्युएशन मार्क वापरायचे असते. त्याच्यावरती हा प्रश्न विचारलेला असतो तुम्हाला. पुढे आहे बघा, न्यूमरिकल इन्फॉर्मेशन. आता न्यूमरिकल म्हणजे काय, तर संख्यात्मक माहिती. आता हे जे संख्यात्मक माहिती आहे ती संपूर्णपणे संख्येवर आधारित आहे. म्हणजे ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला फक्त संख्यामाला विचारली जाते आणि त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. पुढचा पॉइंट आहे बघा, क्रिएटिव्ह थिंकिंग. क्रिएटिव्ह थिंकिंग म्हणजे काय, तर सर्जनशीलता. त्यानंतर काय आहे, विचार. म्हणजे विचार करून तुमच्या बुद्धीला किती विचार पडतात किंवा तुमच्या बुद्धीमध्ये किती सर्जनशीलता आहे त्याच्यावरती तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात. पुढचा पॉइंट आहे बघा, स्टॉक एक्सप्रेशन. आता स्टॉक एक्सप्रेशन हा शब्द 5वीच्या मुलांसाठी नवीन आहे. त्यासाठी मराठीतला शब्द काय आहे, तर अभिवादने. आता हाही शब्द नवीन आहे. आता अभिवादने म्हणजे काय, तर आपण एखाद्या ठिकाणी गेल्यावरती म्हणजे जेव्हा अनेक लोकांचा गट असतो किंवा एकापेक्षा जास्त व्यक्ती असतात त्यावेळेस आपण जी चर्चा करतो त्याला अभिवादने म्हणतात. म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल परमिशन घेणे म्हणजे काय, तर मी आत येऊ का विचारणे, परमिशन घेणे. त्यानंतर एखादी इच्छा प्रकट करणे, त्यानंतर एखादे प्रश्न विचारणे, त्याला अभिवादने म्हणतात, स्टॉक एक्सप्रेशन म्हणतात. मग याच्यावरती तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात. पुढचा आहे बघा, मिसलेनियस.
मिसलेनियस मीन्स व्हॉट, तर विविध किंवा मिश्रित माहिती. विविध प्रकारची माहिती घेणे, त्याचं आकलन करणे आणि मग त्याच्यावरचे प्रश्न सोडवणे. मिश्रित माहिती म्हणजे काय, तर मिश्र वाक्य म्हणजे काय, तर एका वाक्यामध्ये 2 किंवा 3 सेंटेन्स इन्क्लूड असतात. म्हणजे एकापेक्षा जर अनेक वाक्य एका वाक्यामध्ये एकत्रित असतील त्याला मिश्र वाक्य म्हणतात आणि त्याला वेगवेगळे सहाय्यकारी क्रियापदांना ती जोडलेली असतात. मग अशीच काय असतात, तर मिश्र वाक्य तुम्हाला किंवा मिश्रित माहिती तुम्हाला याच्यामध्ये दिलेली असते आणि त्याच्यावरती काही प्रश्न तुम्हाला विचारले असतात. देन आहे बघा कॉम्प्रेशन म्हणजे काय, तर आकलन. कॉम्प्रेशन म्हणजे काय, तर आकलन. आता आकलन कशाचं करायचं आहे आपण इथं, तर तुम्हाला काही परिच्छेद दिले जातात, काही उतारे दिले जातात, काही कविता दिल्या जातात आणि ह्या परिच्छेदवर, ह्या उतार्यांवर किंवा कवितेंवर काही प्रश्न विचारले जातात. आता त्याचं व्यवस्थित आकलन करून, उतारा असेल तर तो वाचणे, कविता असेल तर ती व्यवस्थित वाचणे आणि दिलेल्या सूचनेप्रमाणे खालील प्रश्न सोडवणे. अशा विविध सूचनेचं पालन करून आपल्याला हे कॉम्प्रेशन म्हणजे आकलन हा भाग सोडवायचा असतो. आता बघा आपण ह्या पेपर मधील इंग्लिश ह्या विषयातील आपण हे 8 पॉइंट बघितले, 8 युनिट्स बघितले आणि ह्या संपूर्ण 8 युनिट वर तुम्हाला 25 क्वेश्चन 50 मार्कासाठी विचारले जातात. आता इथे तुमचे 25 प्रश्न झाले. लगेचच कुठला विषय आपला चालू होतो, तर बुद्धिमत्ता. 26वा प्रश्न आपला कुठला असतो, तर बुद्धिमत्तेचा असतो. आता इथपर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्याच असतील. आता आपण पुढे जाऊया. बघा 26वा प्रश्न येतो तो म्हणजे कोणता, तर बुद्धिमत्तेचा. आता बुद्धिमत्ता हा विषय वेटेज त्याला जास्त का दिलेला आहे, बघा इथं 50 क्वेश्चन दिलेत. इथं आपल्याला 25 प्रश्न होते, परंतु बुद्धीमध्ये आपल्याला 50 प्रश्न विचारलेले आहेत. किती मार्कासाठी, तर 100 मार्कासाठी. म्हणजे एका प्रश्नाला इथं 2 गुण दिलेले आहेत. इथं पण सेम क्रायटेरिया आहे गुणांचा आणि इथं पण सेम क्रायटेरिया आहे गुणांचा. परंतु बुद्धिमत्तेला इतकं वेटेज का दिलं असेल बरं शासनानं, कारण की जेव्हा तुम्ही अशा विविध स्पर्धा परीक्षा देता तेव्हा तुमचे वर्ग बदलले, म्हणजे तुम्ही आता 6वीत गेला की तुमचे विषय वेगळे होतात किंवा विषयांचं जे आकलन आहे ते वेगळं होतं. परंतु बुद्धिमत्ता हा जो असा विषय आहे की तो तुम्ही कुठलीही जरी स्पर्धा परीक्षा दिली तरी हा विषय तिथं स्थिर राहतो. म्हणजे जी तुम्ही स्पर्धा परीक्षा देणार आहात त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता हा विषय 100% इन्क्लूड केलेला असतो. म्हणून शासनानं काय केलेलं आहे की ज्या तुमच्या या शालेय स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्यामध्ये बुद्धिमत्तेला जास्त वेटेज दिलेला आहे. म्हणून आपण पण काय करायचं आहे, तर बुद्धिमत्तेचा जास्त अभ्यास करायचा आहे. कारण का, आपलं स्कोरिंग वाढायसाठी किंवा आपले इथं 50 पैकी 50 प्रश्न बरोबर येण्यासाठी. इथले 50 पैकी 50 प्रश्न बरोबर आले म्हणजे साहजिकच आपण इथे किती गुण मिळवले, तर 100 गुण मिळवले. म्हणून आपण पण काय करायचं आहे, तर बुद्धिमत्तेला जास्त वेटेज द्यायचं आहे, बुद्धिमत्तेचा जास्त अभ्यास करायचा आहे. बघा जसं आपण पेपर 2 मधील इंग्लिश या विषयाचे 8 युनिट्स बघितले, तसेच त्याच पेपर मधील बुद्धिमत्ता चाचणी याच्यामध्ये तुम्हाला 11 युनिट्स विचारलेले आहेत. आता ते कोणते आहेत बघूया. तर पहिला आहे आकलन. आता आकलन म्हणजे काय, तर सेम क्रायटेरिया. आकलन म्हणजे तर दिलेला जो उतारा आहे किंवा दिलेली जी माहिती आहे ती व्यवस्थित आधी वाचायची आहे. आकलन करणे म्हणजे काय, दिलेलं काम आपल्याला पहिल्यांदा त्याचं निरीक्षण करणे, वाचन करणे, ते समजावून घेणे आणि मग सूचनेप्रमाणे ती प्रश्न उत्तरं सोडवणे किंवा दिलेल्या प्रश्नांची उत्तरं सोडवणे, याला आकलन असे म्हणतात. मग याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर समजा एखादी गोष्ट तुम्हाला तिथं दिली असेल तर ती पहिल्यांदा वाचन करणे, ती समजावून घेणे आणि मग त्या प्रश्नांची उत्तरं सोडवणे. पुढे बघा दुसरा पॉइंट आहे वर्गीकरण. वर्गीकरण म्हणजे काय, तर दिलेला जो गट असेल त्याचं 2 भागामध्ये वर्गीकरण करणे. आता त्याच्यामध्ये तुम्हाला संख्येचं पण वर्गीकरण विचारू शकतात, शब्दांचं वर्गीकरण विचारू शकतात, वाक्यांचं वर्गीकरण विचारू शकतात. अशा पद्धतीने वर्गीकरणामध्ये प्रश्न विचारले जातात. पुढे बघा तिसरा पॉइंट आहे क्रम ओळखणे. आता क्रम ओळखणे म्हणजे काय, तर समजा मुलं रांगेत उभा राहिली असतील तर शेवटून क्रम कितवा आहे, सुरुवातीपासून क्रम कितवा आहे, अशा पद्धतीचे प्रश्न क्रम ओळखणे या पॉइंट मध्ये तुम्हाला विचारले जातात. चौथा आहे बघा तर्कसंगती व अनुमान. तुम्हाला एक स्थिती दिली जाते किंवा
तुम्हाला अशी काही स्थिती तिथे दर्शवली जाते की त्या स्थितीला तर्क लावून किंवा त्याचं अनुमान काढून तिथं काय तुम्ही सुचवू शकता किंवा त्यातला कुठला पॉइंट बरोबर येऊ शकतो. आता चारही ऑप्शन आपल्याला बरोबर देतात किंवा चारही ऑप्शन आपल्याला चूक देतात, मग त्याच्यामध्ये तुमची बुद्धी किती तर्क लावू शकते ते बघण्यासाठी ह्या पॉइंटमध्ये तुम्हाला ती त्या पद्धतीनं प्रश्न दिलेले असतात. पुढचा आहे बघा, प्रतिबिंब किंवा प्रतिमा. आता प्रतिबिंब मीन्स व्हॉट, तर शॅडो, आणि प्रतिमा म्हणजे पण शॅडो. आता प्रतिबिंब आणि प्रतिमा हे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला आकृत्या बेस्ड असतात. म्हणजे काय, तर तुम्हाला काही डायग्राम्स दिलेले असतात, आकृत्या दिलेल्या असतात आणि त्याचे प्रतिबिंब म्हणजे त्याची सावली कशा पद्धतीने पडलेली आहे किंवा आरशात त्याची प्रतिमा कशी दिसते याच्यावरती तुम्हाला त्याचे एक्झाम्पल सोडवायचे असतात. बघा पुढचा आहे समसंबंध. आता समसंबंध म्हणजे काय, तर पहिल्याचा संबंध दुसऱ्याशी लावणे आणि तिसऱ्याचा संबंध चौथ्याशी लावणे आणि त्याच्यावरून उत्तर काढणे, हा आहे टॉपिक समसंबंध. म्हणजे समजा पहिला प्रश्न दुसऱ्याशी मिळता जुळता असेल तर तिसऱ्यावरून आपल्याला चौथा प्रश्न काढायचा तिथं असतो किंवा तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला तिथं काढायचं असतं. याला समसंबंध असे म्हणतात. त्यानंतर सातवा भाग कोणता आहे, समान पद ओळखणे. अक्षरमाला दिली जाईल तुम्हाला किंवा संख्यामाला दिली जाईल तुम्हाला आणि त्यातलं समान पद ओळखायचं असतं तुम्हाला, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. पुढे बघा, त्यानंतर आहे कूट प्रश्न. आता कूट प्रश्न म्हणजे काय, तर साध्या भाषेमध्ये तुमच्या ज्या गणितातले शाब्दिक उदाहरण असतात त्याला कूट प्रश्न असे म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये काय असतं, कूट प्रश्नामध्ये सगळे शाब्दिक उदाहरणं असतात. फॉर एक्झाम्पल वयवारी असेल, वयाचं गुणोत्तर काढणे असेल, त्यानंतर समजा घड्याळाची तासिका काढायची असेल, अशा पद्धतीचे वेगवेगळे ज्या कूट प्रश्नामध्ये असे प्रश्न विचारतात. म्हणजे काय, तर शाब्दिक प्रश्न तुम्हाला इथं विचारतात. पुढे बघा आहे नववा, गटाशी जुळणारे पद. आता इथनं पाठीमागे आपण जेवढ्या परीक्षा दिल्या त्या परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न असतो की गटात न बसणारे पद. म्हणजे गटात 3 सेम पद दिलेले असतात आणि चौथा एक वेगळा दिलेला असतो घटक आणि तो आपल्याला त्यातून बाजूला करायचा असतो. परंतु बुद्धिमत्तेच्या पेपरमध्ये थोडंसं वेगळं आहे. इथं काय विचारलं आपल्याला, गटाशी जुळणारं पद आपल्याला काढायचंय. म्हणजे गटात न बसणारं नव्हे, जुळणारं पद आपल्याला इथं काढायचं आहे आणि तशा पद्धतीची आपल्याला प्रश्न विचारलेले असतात. पुढे बघा, सांकेतिक भाषा. सांकेतिक भाषा म्हणजे काय, तर एखाद्या ठिकाणाला एखाद्या व्यक्तीला एक सांकेतिक चिन्ह दर्शवलेलं असतं आणि त्या चिन्हांना सांकेतिक भाषा असे म्हणतात. आता अशा पद्धतीची उदाहरणं म्हणजे सांकेतिक भाषेवर डिपेंड असणारी इथं तुम्हाला प्रश्न विचारलेले असतात या पॉइंटमध्ये. आणि लास्ट आहे विशेष प्रश्न. आता विशेष प्रश्न म्हणजे काय, तर संपूर्ण जेव्हा तुम्ही याचा अभ्यास करता तेव्हा तुम्हाला शेवटचा टॉपिक हा संपूर्ण अभ्यासक्रमावर निगडीत असतो आणि त्याच्यावरती एक टॉपिक तयार केलेला असतो विशेष प्रश्न. मग त्याच्यामध्ये तुम्हाला आकलनमध्ये प्रश्न येतात, त्यानंतर तर्कसंगतीचे प्रश्न येतात, त्यानंतर कूट प्रश्न येतात, समान पद ओळखणे हा प्रश्न येतो. म्हणजे जास्तीत जास्त काठिण्य पातळीचे जे प्रश्न असतात ते तुम्हाला विशेष प्रश्न याच्यामध्ये सोडवायला देतात. अशा पद्धतीने आपण आज इयत्ता 5वी स्कॉलरशिपचा जो पेपर आहे आणि त्याचा जो अभ्यासक्रम आहे त्याचा सविस्तर व्हिडिओ म्हणजे युनिटचा फक्त सविस्तर व्हिडिओ आपण पाहिलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा मी सांगते की 2 सब्जेक्ट दिलेले असतात. एका सब्जेक्टमध्ये तुम्हाला 25 प्रश्न 50 मार्काला दिलेले असतात आणि दुसऱ्यामध्ये म्हणजे बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला 50 प्रश्न 100 मार्कासाठी विचारलेले असतात. अशा पद्धतीने आपण पेपर 2 मधील काही जे युनिट्स आपण पाहिलेले आहेत त्या युनिट्सची आपण माहिती घेतलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे युनिट्स आहेत त्या युनिटमधील सब युनिट्सची आपण डिटेल्स मध्ये माहिती पाहणार आहोत. ती पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेत मिळेल. थँक्यू.